केंद्र शासनाच्या 29 डिसेंबर 2016च्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारणी केली जाते। या विलंब शुल्काला महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन, टुरिस्ट व इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीने विरोध केला जातोय। सांगली जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावं म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय व परिवहन कार्यालय येथे आंदोलन झाले। परंतु शासन दरबारी आमच्या या मागणीचा कोणताच विचार केला जात नाही। अशा या महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी करणं म्हणजे रिक्षा चालकांना फाशी देण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणून दिनांक 10 जुलै 2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत रिक्षा, टॅक्सी, व्हॅन व्यवसाय बंद पुकारत आहे व सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11 जुलै रोजीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच सदर आंदोलनास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन दिनांक 11 रोजी फक्त एक दिवसीय बंद पुकारलाय। सांगली येथे आज कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी शौकत शेख, महेश चौगले, रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला, महादेव पवार, राजू रसाळ, रामचंद्र सोनवणे, मनसूर नदाफ, अजित नाईक, प्रकाश चव्हाण, तुषार मोहिते, उदय घोरपडे, राजू मेहतर, अरुण सोनवणे, शकील सय्यद, मनसूर कलावंत, सलीम मलिदवाले, मोहसिन पठाण इत्यादी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आज सांगली येथे कृती समितीच्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला। तरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी सदर आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले आंदोलन यशस्वी करावं ही नम्र विनंती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।